चाललाय अन्याय अन्याय. हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो हे ना माझ्या क्लिनिंगचं सर्वात शेवटचं काम आहे आणि आज म्हणजे सकाळी सकाळी ते मी आटपून घेते आहे. हे काम संपलं की माझं घर पूर्णतः क्लीन झालं असं म्हणता येईल. आता क्लिनिंग करताना बघा माझ्या चेहऱ्यावर किती मोठी स्माईल आहे, कारण माझ्या पाठीमागे जे आहे कमेंट्री चाललेली आणि कमेंटेटर होते आरोहीचे पप्पा. आणि मी तुम्हाला खरंच आवाज ऐकवला असता, पण त्यांच्या आवाजापेक्षाही टी व्हीचा आवाज जरा जास्त होता. सो दॅट्स वाय मी इथे म्हणजे नाही ऐकवू शकत आहे. पण खरंच खूप हसवलं त्यांनी मला सकाळी सकाळी. त्यांचं म्हणणं होतं की बाईची घासघूस बघा सकाळीच चालू झाली, आता आमचं घर याच आरशासारखं चमकणार आहे वगैरे वगैरे. आणि इतकं हसवलं आज त्यांनी सकाळी सकाळी, काय सांगू. मूड खरंच खूप फ्रेश झाला माझा. सो ते क्लीन केलं, त्यानंतर छोटी मोठी कामं केली. आणि आता तुम्हाला हे विचार पडला असेल का सकाळी सकाळी स्नेहाला इतकं गार्डनिंगचं काम करायला वेळ कुठनं मिळाला. सो आज माहिती आहे का अकोला बंद होतं, त्यामुळे शाळाही बंद आणि मुलांना सुट्टी. सो माझ्या घाई गडबडीला ही सुट्टी म्हणून जे आहे सकाळी सकाळी मस्त गार्डनिंगचं काम इथे मी करत बसले होते. आणि बघा ना माझ्याकडे ना हे अगदी छोटे छोटे प्लांटर आहेत, जे ऑइल पेंटचे डबे असतात किंवा मग छोटे छोटे श्रीखंड आईस्क्रीमच्या डब्यांपासून मी बनवलेले आहेत. पण इतके सुंदर दिसतात ना. पण मी ना एक खूप मोठी चुकी केली होती की यामध्ये मी असे प्लांट्स लावले की ज्याची वाढ खूप जास्त होते, त्यामुळे माझ्या काही प्लांटचं नुकसानही झालं. कारण जर प्लास्टिकचं प्लांटर असेल त्याला तुम्ही कितीही वॉलपुट्टी लावा, काय होतं काही दिवसानंतर ते झाड जसं जसं ग्रो व्हायला लागतं ना, तसं तसं त्याची मुळं जी आहेत मोठी मोठी होतात किंवा आतमध्येही आणखी नवीन प्लांट्स येतात आतून. सो त्यामुळे त्या प्लांटरचा शेप चेंज व्हायचा प्रयत्न होतो, कारण त्याच्यावर प्रेशर येतं आणि त्यामुळे ती वॉलपुट्टी गळून पडते. ही इथे जी दिसते तुम्हाला काऊ शेपचं जे माझं प्लांटर आहे त्यामध्ये हे इतकं मोठं प्लांट ग्रो झालं होतं. इवन त्याचे एकाचे 3 प्लांट झाले होते आणि त्यामुळे माझं ते इतकं सुंदर प्लांटर जे आहे त्याला तळे गेले होते. आणि खूप दिवसाचं मी हा विचार करत होती का या प्लांटरमधले सर्व प्लांट्स काढूनच टाकते आणि त्यामध्ये असे प्लांट ग्रो करते का जे खूप स्लो ग्रो करत असतील किंवा त्यांचे रूट्सच नसतील. आणि आता असे तुम्ही म्हणाल असे कोणते प्लांट्स आहेत स्नेहा? सो आहेत जे कॅक्टस प्लांट्स असतात ना ते असेच काहीसे असतात, किंवा जे सक्युलंट प्लांट येतात तेही असेच असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना पाणीही फार कमी लागतं आणि त्यामुळे काय होतं म्हणजे जितकं पाणी कमी द्याल तितकं जे आहे म्हणजे प्लांटरही जरा सुरक्षित राहतं. कारण आता शेवटी हे हँडमेड आहेत, त्याचं पेंट पण खराब होतो जास्त पाण्याने वगैरे. सो त्यामुळे चला आता या कॅक्टसमुळे तरी माझे प्लांटर आहे तसेच राहतील, होपसो. पण एक मोठं नुकसान आज माझ्याच्याने झालं. ॲक्च्युली हे जे आऊल प्लांटर आहे हे भरपूर दिवसापासून माझ्यासोबत आहे आणि भरपूर दिवस झाले त्याला तळेही गेले होते. माझ्या लक्षातही आलं होतं, पण मी खूप जपून त्याला वापरत होते म्हणून ते टिकलं आहे आतापर्यंत. जपून मीन्स अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्यात जे प्लांट होतं त्याला पण मी धक्का नाही लागू द्यायची आणि पाणीही फार जपून द्यायची. पण आज फायनली ते तुटलंच आणि इतकं मन दुखतं आहे ना, आणि इतकं सुंदर दिसतं ते आणखीही इतक्या वर्षानंतरही. सो मी विचार करते आहे की याला ना मी चिपकवून देते, म्हणजे आता ॲज अ प्लांटर जरी मी यूज नाही करू शकले तरी ॲज अ पेन होल्डर वगैरे जे आहे मी त्याला यूज करू शकेल असं चाललं आहे जरा माझ्या डोक्यात. सो बघते आता, होपसो चिपकावं ते. चला गार्डनिंगची आणखी बरीचशी कामं आहेत आणि तेही मला करायची आहेत. सोबत माझा स्वयंपाक बाकी आहे आणखी आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण चला मी गार्डनिंगचं ह्या छोट्या मोठ्या क्लिप्स तुमच्यासोबत यासाठी म्हणजे शेअर करत असते की तुम्हीही जरा मोटिवेट व्हाल, तुम्हालाही गार्डनिंगचे आयडियाज येतील. गार्डनिंग करताना खूपच सारे प्लांटर, खूपच महागडे प्लांट किंवा टूल्स असलेच पाहिजे असं गरजेचं नाही. हे मी दररोज माझ्या छोट्या छोट्या या व्हिडिओतून, या व्हिडिओ क्लिप्समधून तुमच्यासोबत शेअर करत असते. होप्सो ते तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील. बरं चला आता मी आलेली आहे माझ्या बेडरूममध्ये. काल बेडरूम क्लीन केलं मी, म्हणजे सुरुवात केली होती.
ॲक्च्युली सर्वच क्लीन केलं होतं, पण अरेंज काही केलं नव्हतं. आणि ज्या आता छोटे मोठे जे प्लांटर्स दाखवलेत ना, ते सर्व प्लांटर्स मी या शेल्फवरच ठेवलेले होते. त्यामुळे ही शेल्फ जी आहे अरेंज करायची राहिली होती. सो तीच आता मी अरेंज करायला घेतलेली आहे. बाय द वे, ही जी शेल्फ आहे ती आणि या शेल्फमध्ये ज्या काही वस्तू दिसतात त्या सर्व काही DIY आहे. फक्त सर्वात वरचे जे बाप्पा आहेत ते सोडले तर बाकी सर्व हँडमेड आहे. जवळपास 6 महिने झाले असतील आमच्याकडे बनली ही भाजी. ही कोहळ्याची भाजी मला प्रचंड आवडते, प्रचंड. पण आमच्याकडे आरोहीच्या पप्पाला आणि आरोहीला आवडत नाही. आरोहीला आवडत नाही एक ठीक आहे, आरोहीच्या पप्पांनाही आवडत नाही. मग ते हे भाजी घेऊन येतात कशाला मला हे कळत नाही. आवडत नाही, बनवली की रागवायचं असतो, तुला काय हीच भाजी दिसते का वगैरे वगैरे. मग मी म्हणते आणायचीच नाही ना, आणलीच नाही तर मी बनवेल कशी. आणि मलाही आवडते पण इतकीही नाही आवडत का ती आणली नाही तर मी भांडेल, रागवेल की काय. स्वतःच आणायची आणि स्वतःच रागवायचं. रागवू द्यात, आता खावं तर हेच लागेल. आता खरंच तुम्ही सांगा काय चुकलंय माझं. नाही आवडत त्यांना तर नाही आणायची ना त्यांनी. आणतातही आणि खातानाही नखरे करतात. पण आता घरात आणलेली असल्यावर मी तर ती वाया नाही जाऊ देऊ शकत. बरं चला, आता हे जे काही दिसतंय तुम्हाला ते सर्व आता मला भाजायचं आहे. बरं चला, आज मी काय बनवते आहे म्हणजे हेल्दी सीड मिक्स असं तुम्ही त्याला म्हणू शकता. हा जेवणानंतर खायला खूप छान लागतो, पचनासाठी सर्वात जास्त उपयुक्त असतो आणि याने वजनही हळूहळू का होईना कमी व्हायला मदत होते. तुम्ही याला हेल्दी सीड मिक्स म्हणू शकता, डायजेस्टिव्ह मिक्स म्हणू शकता, पचनवर्धक मिक्स म्हणू शकता किंवा सरळ सोप्या भाषेत आपला मुखवास हाही योग्य शब्द आहे. सो त्यासाठी मी इथे काय काय घेतलं. सर्वात आधी मी घेतला ओवा, जिरं, बडीशेप, जवस, तीळ. हे सर्व मी हलकेसं भाजून मिक्स केलं. त्यात थोडीशी हळद आणि मी मीठही घालणार आहे, म्हणजे तितकंच चवीला आणखी छान लागतं. बरं, आता हा मुखवास म्हणजे याचे फायदे काय ते तुम्हाला सांगते. सर्वात आधी तर ज्या लोकांना जेवल्यानंतर पोट फुगायचा, गॅस व्हायचा आणि जळजळ वाटायचा प्रॉब्लेम असतो, अशावेळी हा मुखवास त्यांना पचनाला खूप मदत करू शकतो. यामध्ये असलेला ओवा पचनासाठी ओळखला जातो. जिरं आणि बडीशेप अपचन, गॅस कमी करण्यास मदत करतात. जवस फायबर आणि ओमेगा 3चा चांगला स्रोत आहे आणि जवस आपल्या केसांसाठीही खूप छान आहे, ओव्हरऑल हेल्थसाठी खूप छान आहे. त्यानंतर तीळ कॅल्शियम आणि लोह आणि इतरही अनेक खनिजं जे आहेत तिळात असतात. सोबतच जिरं, बडीशेप, जवसमध्ये अँटीऑक्सिडंट असतात. ते शरीरासाठी पेशीचे संरक्षण करण्यास मदत करतात. शिवाय बडीशेपमुळे श्वासही आपला ताजा राहतो, स्वच्छ राहतो, स्मेल येत नाही. सो असे बरेचसे फायदे आहेत याचे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चवीलाही खूप मस्त लागतं. जेवण झाल्यानंतर फक्त 1 ते 2 टीस्पून तुम्ही याला खा. पोटही साफ राहतं, मेटाबॉलिझम सुधारतं आणि त्यामुळे आपलं वजनही नियंत्रणात राहतं. म्हणजे हा मुखवास काही जादूने वजन कमी करत नाही. यामधील फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे जे आहे आणि आपण जे काही खातो ना फायबर, ते सर्व पचायला मदतही करतं. ही सर्व कारणं आहेत की या मुखवासामुळे आपलं पोट जरा नियंत्रणात राहतं, वजन जरा नियंत्रणात राहतं. बरं, आज मुलांना सुट्टी असल्यामुळे आमचा हा असा टाईमपास चाललेला. आता मी याला म्हणजे आपण याला टाईमपास म्हणतो, पण खरं तर हा एक क्वालिटी टाईम आहे आणि तो आपण आपल्या मुलांना द्यायलाच पाहिजे. मग आपल्याकडे कितीही कामं असली किंवा कितीही कारणं असतील तरीही सुद्धा. सो आता ही 4 जण होती. सो माझी इथे फारशी गरज नव्हती, पण तुम्ही बघताय ना त्यांची अशी भांडणं वगैरे ही चाललेली. आणि म्हणून मग माझे सर्व कामं सोडून मी जे आहे इथेच बसली हॉलमध्ये त्यांच्यासोबत. अन्याय चालला, अन्याय त्या गिटारवर, अन्याय होतो आहे त्या गिटारवर. अन्याय चाललाय हा आमच्यावर गिटारवर.
अन्याय बंद करो बंद करो ए नारे लावा बंद करो थोडं समोर असता तर ए बघ तो फिरत आहे समोर 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 येत आहे कुठे आहे आता मला दिसत नाही हा दिसत बाई चालतं का धाव घेऊन तिथे त्याच्याकडे चालतं का तुम्हाला स्पष्ट दिसतंय का नाही माहित नाही पण आमच्या समोर मोर चक्क पिसारा फुलवून नाचतोय. माहिती का पहिल्यांदा इतकं रिग्रेट होतंय मला की का माझ्याकडे एखाद्या चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा असलेला मोबाईल नाही. समोर मोर नाचतोय आणि तो केव्हाचा कंटिन्युअसली नाचतोय पूर्ण पिसारा फुलवून नाचतोय. इतकं सुंदर दिसत आहे की काय सांगू मी शब्दात नाही सांगू शकत. पण मी ते तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत आहे इथे बिकॉज ऑफ धिस बकवास कॅमेरा. सिरियसली यार इतकं सुंदर दिसतंय. मी शक्य तितकं जे आहे ते कॅप्चर करायचा प्रयत्न केला पण माझ्या मोबाईलचा एक प्रॉब्लेम आहे. झूम 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 करत गेलं की मग व्हिडिओ फाटत जातो. क्वालिटी काही व्यवस्थित येत नाही पण तरी मी दाखवायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला. खूप सुंदर दिसतंय. मोर तर बऱ्याचदा दिसतात, बऱ्याचदा अर्धवट पिसारे फुलवलेले असतात, बऱ्याचदा पूर्ण पिसारा फुललेला असतो. नेमकं आपण बघायला गेलं की तो पिसारा खाली होऊन जातो. पण आज प्रॉपर म्हणजे जेव्हा त्याने पिसारा फुलवायला सुरुवात केली तेव्हापासून तर आत्तापर्यंत मी बघते आहे आणि तो मस्त पिसारा फुलून असं थै 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 गोल 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 नाचतोय. खूप सुंदर दिसतंय. काय नजारा आहे खरंच. बरं चला नजारे पाहून काही माझं भागणार नाही कारण बरीचशी कामं बाकी आहेत. कामं मीन्स जस्ट माझं बेडरूम जे आहे सेट करायचं आणखीही बाकी आहे. जसं मी बोलले क्लिनिंग झाली काल सर्व करून पण कर्टन्स लावायचे बाकी होते किंवा ही जी शेल्फ आहे ती लावायची बाकी होती. सो ती तर मी आधीच अरेंज केली होती. सो कर्टन्स जे आहेत तेही मी आता लावून घेतलेत. आणि हे कर्टन्स ना म्हणजे मी पहिल्यांदा हे कर्टन्स घेतले होते म्हणजे जवळपास याला 13 वर्ष झाले असतील. 12-13 वर्ष. आणि आणखीही खूप छान आहेत कारण क्वालिटी छान होती त्याची. बरं चला आता कर्टन्स लावून झालेत आणि त्यासोबत माझी बेडरूमही मस्त स्वच्छ आणि सेटही झाली. सो चला आता या सुंदर अशा बेडरूमसोबत फायनली व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. बाय.